नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. ज्यावेळेला 15 ऑगस्टच्या दिवशी काँग्रेसचं मुख्यालय जे नवी दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी जो ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळेला सोनिया गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे, स्वतः राहुल गांधी असे सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि काँग्रेसचे इतर कार्यकर्ते हे त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यावेळेला वंदे मातरम हे गीत लावण्यात आलं. आणि पहिली 2 कडवी झाल्यानंतर आपण पाहिलं की सोनिया गांधी ज्या आहेत त्या थोड्याशा अस्वस्थ झाल्या आणि त्या तिकडे असलेल्या स्वयंसेवकांशी बोलायला लागल्या. हा सगळा व्हिडिओ किंवा सगळा प्रसंग आता आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यातून हे स्पष्ट झालं की सोनिया गांधींना वंदे मातरम हे गीत जे लावण्यात आलं होतं ते पूर्ण होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. केवळ 2च कडवी लावली जावीत. आणि पुढचं कडवं जे आहे ते लावलं गेल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या. कुठेतरी त्यांच्या देहबोलीतून ते जाणवत होतं की त्यांना संताप आलेला आहे आणि त्या थांबण्यासाठी सांगत होत्या, हे गाणं थांबवा, हे गीत थांबवा आता. अशा पद्धतीने त्यांचं सगळं वर्तन जे आहे ते त्या ठिकाणी दिसून येत होतं. आणि त्यानंतर आपण पाहिलं की एकूणच राजकारण हे देशभरामध्ये सुरू झालं. सोनिया गांधींनी कसं वंदे मातरमचा अपमान केलेला आहे, देशाचा अपमान केलेला आहे. भाजपा काँग्रेस यांचे एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि त्यानंतर काँग्रेसनेही मग कुठेतरी बचावात्मक भूमिका घेत आपण कसं काँग्रेसने 1937मध्येच हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही 2च कडवी म्हणणार वगैरे वगैरे सांगायला सुरुवात केली. किंवा सोनिया गांधी या कशा देशभक्त आहेत, त्यांनी कसं प्रचंड त्याग केलेला आहे याविषयीच्या पोस्ट यायला लागल्या. त्यामुळे काँग्रेस ही एकदम प्रचंड बचावात्मक अशा पवित्र्यात गेलेली आहे आता. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही सोनिया गांधींनी केलं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, करताही कामा नये. काँग्रेस मात्र समर्थन करते. पण वंदे मातरम हे गीत संपूर्ण गायलं जावं अशा पद्धतीने कायदासुद्धा केलेला आहेच, पण त्यालाही त्या मान्य करत नाहीत. आणि आम्ही 2च कडवी म्हणणार या पद्धतीचा हट्ट जो आहे तो त्यांनी धरलेला आहे. आणि आता त्यांचा बचावात्मक पवित्रा दिसून येतो. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सोनिया गांधींनी ही जी काही चूक केली आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी आता काँग्रेसने वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातला एक म्हणजे राहुल गांधी हे शुक्रवारच्या दिवशी नवी दिल्लीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या धरून बसले होते. आणि त्याच्यामागचं कारण होतं ते म्हणजे जे जंतर मंतरवर आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये एका युवकाला पेलेट गनच्या छर्यांचा मारा झाला त्याच्यावर. त्याच्यामुळे तो जखमी झाला, त्याच्या डोळ्याला मार बसला, त्याच्या शरीरावर जखमा झाल्या. अशा पद्धतीचा दावा राहुल गांधींनी खूप आधीच केला होता, जेव्हा ही घटना 20 जुलैला घडली त्यानंतर. आणि त्याच मुलाचा FIR नोंदवण्यासाठी राहुल गांधी त्या पोलीस ठाण्यामध्ये आले होते. अर्थात तिथे FIR त्यावेळेला नोंदवून घेतला नाही. आम्ही व्हिडिओ बनवत असताना राहुल गांधी तिथेच बसून होते. तो नोंदवला जाईल की नाही माहिती नाही, पण तुर्तास त्या मुलाची जी काही तक्रार आहे ती घेतलेली आहे पोलिसांनी. पण यासाठी राहुल गांधी तिथे बसलेले आहेत आणि त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. त्याला नेमकं पेलेट गननी कोणी मारलं, कशासाठी मारलं, त्याला त्या संदर्भामध्ये ऑर्डर कोणी दिल्या वगैरे वगैरे हे त्यांचे यापूर्वी सुद्धा मांडलेले मुद्दे त्यांनी तिथे मांडले. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला दिसून येतं की मुळात राहुल गांधी हे जे काही करतायत, हे जे काही ठिय्या आंदोलन किंवा धरणं धरलेलं आहे त्यांनी, हे करण्याची आत्ता आवश्यकता काय आहे? त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर आहे. पण तो न्याय मिळण्यासाठी आज 1 महिना एवढी प्रतीक्षा का करण्यात आली? जंतर मंतरवरचं आंदोलन म्हणजे जे पोलिसांचा लाठीचार्ज झाला, पोलिसांवर हल्ले झाले, हे सगळं कोणत्या दिवशी घडलं तर 20 जुलैला घडलं. त्याच दिवशी संसदेमध्ये अधिवेशन सुद्धा सुरू झालं होतं, पावसाळी अधिवेशन. आणि त्याच वेळेला हे सगळं घडलं. त्यांचा दावा तोच आहे की त्याच दिवशी त्या मुलावर पेलेट गनच्या छर्यांचा मारा करण्यात आला, त्यात तो जखमी झालेला आहे. आज 20 जुलै नंतर आता
आम्ही व्हिडिओ बनवतोय तो दिवस आहे 21 ऑगस्ट, म्हणजे 1 महिना लोटलेला आहे. ज्या वेळेला तो जखमी झाला होता तेव्हा सुद्धा राहुल गांधींनी ते दाखवलं की त्याला कशा पद्धतीने उजव्या बाजूला जखमा झालेल्या आहेत किंवा डोळ्याला कसा मार बसलेला आहे. मग आज 1 महिना का लागलेला आहे हा प्रश्न मनात येतो. आज सुद्धा त्यांनी मीडियासमोर त्या मुलाला आणलं आणि पुन्हा एकदा त्याचा टी शर्ट वर करून दाखवलं की इथे इथे त्याला छर्याचा मार बसला होता, डोळ्याला बसला होता मार. आता तर ते चिन्ह किंवा त्या खुणा ज्या आहेत, व्रण जे आहेत ते सुद्धा राहिलेले नाहीत जे आधी दाखवले जात होते. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की आज अचानक का आठवण झाली. राहुल गांधी यापूर्वी सुद्धा त्या मुलाला घेऊन स्वतःसोबत फिरताना आपण पाहिलेले होते दिल्लीमध्ये. मग तेव्हा त्यांनी FIR का नोंदवला नाही, तेव्हा त्याला पोलीस ठाण्यात जाऊन तिथे ठिय्या का मांडला नाही हा प्रश्न येतो. आजच अचानक त्या मुलाच्या जखमांची किंवा त्याला त्याच्यावर झालेल्या अन्यायाची का आठवण झाली. त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर काही चुकीचं घडलेलं असेल, जर त्याच्यावर खरोखरच पेलेट गनचा मारा झाला असेल आणि तो त्याच्यामध्ये निष्पाप असेल तर निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे. पण त्यासाठी राहुल गांधींना अचानक 1 महिन्यांनी आठवण का झाली. 20 जुलै ते 20 ऑगस्ट इतका काळ लोटलेला आहे. एखाद्या माणसाला खरोखरच जर गोळी लागली असेल, कोणाला काय लाठीचार्ज झाला, त्याच्यात तो जखमी झाला असेल किंवा आणखी काही अशी घटना घडलेली असेल, गुन्हा घडला असेल तर त्याला एक तात्काळ FIR नोंदवावा लागतो, तात्काळ एक तक्रार नोंदवावी लागते. तो माणूस 1 महिन्याने 2 महिन्याने आला की मला अमुक अमुक तारखेला 2 महिन्यापूर्वी जखम झाली होती, आता FIR नोंदवून घ्या, तर तोपर्यंत अनेक पुरावे नष्ट झालेले असू शकतात किंवा त्या एकूण घटनेचं जे गांभीर्य असतं ते सुद्धा निघून गेलेलं असू शकतं. पण राहुल गांधी आज ते घेऊन आलेले आहेत आणि याच्या मागे मग हा तर्क मांडावा लागतो की राहुल गांधी हे कुठेतरी सोनिया गांधींच्या बचावार्थ त्यांना कव्हर फायर देण्यासाठी म्हणून ह्या पेलेट गनचा वापर करतायत. अर्थात त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. राजकारण त्यांना कशा पद्धतीने करायचे हे ते ठरवू शकतात, त्याला काहीच हरकत नाही. त्याचे काय बरे वाईट जे काय परिणाम होतील ते त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला भोगायचे. पण लोकांच्या मनात हा प्रश्न येतोच की नाही. एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा तर जेव्हा त्याच्या बाबतीत घटना घडली तेव्हाच तात्काळ धावपळ करून पोलिसांकडे जाणं किंवा जे कोणते मार्ग आहेत न्याय मिळवून देण्याचे ते अवलंबणं आणि त्यातून त्याला न्याय मिळवून देणं हे आवश्यक होतं. पण तसं काय तेव्हा घडलं नाही. आज जेव्हा ते येत आहेत तेव्हा मग प्रश्न येतो की आत्ता जो काय सोनिया गांधींचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे, गरम आहे तो सगळा मुद्दा, त्याच्यावर जोरदार टीका काँग्रेसवर होते आणि काँग्रेसला ती सहन करावी लागणार आहे. काँग्रेसकडे त्याच्याबद्दलचं कोणतेही उत्तर नाही. आणि अशा वेळेला मग सोनिया गांधींना वाचवण्यासाठी हा मुद्दा आणला गेलाय का, थोडंसं मीडियामध्ये या मुद्द्यावर चर्चा करूया, भर देऊया, जेणेकरून तो सगळा वंदे मातरमचा मुद्दा बाजूला पडेल, यासाठी ते करू शकतात. तर राजकारण करायला काहीच हरकत नाही. एखादा मुद्दा जो आहे तो आपल्यावर शेकत असेल तर त्यापासून लक्ष विचलित करता यावं लोकांचं, यासाठी कोणी कोणत्या पद्धतीचं राजकारण करू शकतं. पण तो मुद्दा खूप गंभीरच होता की नाही. वंदे मातरम हे काय भाजपाचं गीत नाहीये. वंदे मातरम हे काय भाजपाच्या कोणीतरी लिहिलेलं गीत नाहीये. ते गीत जे आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे आणि भारत मातेच्या गौरवार्थ लिहिलेलं आहे. त्यात भारत मातेचा गौरव आहे हे इतके वेळेला सांगून झालं आणि माहिती असताना सुद्धा सगळेजण नाही आम्ही फक्त 2च कडवी म्हणणार यावर अडून बसलेले आहेत. बरं, तो मुस्लिमांचा काही मुद्दा असू शकतो, काही मुस्लिमांना वाटतं नाही आम्ही म्हणू शकत नाही, त्याच्यामध्ये देवी देवतांचा उल्लेख आहे त्यामुळे म्हणू शकत नाही असा मुस्लिमांचा दावा आहे. काँग्रेसला त्याबद्दल एवढं वाटण्यासारखं काय गरज आहे. काँग्रेस एवढी त्याच्यामुळे दुःखी का होते. 1937ला काय झालं ते तर स्वातंत्र्याच्या आधी झालं. आता सगळं चित्र बदललेलं आहे आणि वंदे मातरम ही गीत हे देशाच्या गौरवार्थ गुणगान करणारं, भारत मातेचं गुणगान करणारं आहे. ते तुम्हाला म्हणता येत नसेल, संस्कृत म्हणायला कठीण असेल, प्रत्येक जण ते म्हणू शकणार नाही, ठीक आहे. पण ते गीत 3 मिनिटं वाजणार आहे तर तेवढं उभं राहायलाही हरकत नाही.
त्यासाठी एवढा विरोध करणं, तिटकारा त्याबद्दल असणं हे न कळण्यासारखं आहे. केवळ त्याच्यामुळे काँग्रेस ही मुस्लिम धार्जिणी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी त्यांना हे करावं लागतं. मुस्लिमांना ते आवडणार नाही. आपण जर संपूर्ण गीत उभं राहिलो किंवा ते म्हणून दाखवलं तर मुस्लिमांना आवडणार नाही. ती आपली व्होट बँक आहे, त्यामुळे आपल्या मतांवर परिणाम होईल. हा जसा काँग्रेस विचार करत असेल तर मग ते हिंदूंचा विचार का नाही करत आहेत? जर त्याच्यातून हिंदू देवी देवतांची म्हणजे दुर्गा मातेचं, लक्ष्मी मातेचं नाव वगळा किंवा ते कडवं घेऊच नका असं जेव्हा काँग्रेस म्हणतं, काँग्रेस हा पक्ष म्हणतो, अशा पद्धतीचा दावा करतो, तेव्हा तो हिंदूंचा अपमान होत नाही का? हिंदू हे देशाचे नागरिक नाही आहेत का? की हिंदू हे तुमचे मतदार नाही आहेत का? अनेक हिंदू काँग्रेसला मतदान करतात. ते वंदे मातरम म्हणत असतील की नाही? त्यांना तेवढाच अभिमान असेल वंदे मातरम म्हणण्याविषयी. त्यांना भारत मातेचं गुणगान केलेलं आवडत असेल, पण ते तुम्हाला मतदान करतायत. ते काय भाजपला करतायत अशातला भाग नाही. मग त्यांचाही अपमान तुम्ही करतात. आणि आता त्याच्या बचावार्थ मग पेलेट गनचा मुद्दा आणायचा. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेते तर पुन्हा एकदा 2014चा काहीतरी मुद्दा, शेळ्या कडीला ऊत आणणं असं म्हणतात, ते पुन्हा एकदा करतायत. हे 2014ला उद्धव ठाकरे हे येणारच होते आमच्यासोबत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत. हे त्यांनी 2020ला पण सांगितलं होतं, जेव्हा खरोखरच उद्धव ठाकरे गेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत त्यावेळेला. पुन्हा एकदा ते का सांगतायत? की त्याच्यामुळे शेळ्या कडीला ऊत काढला की त्यामुळे पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या मुद्द्यापासून लक्ष दूर जाईल. ठीक आहे, त्यांचं राजकारण म्हणून ते करतील, पण हा मुद्दा किती गंभीर होता सोनिया गांधींचा. त्यांनी अशा पद्धतीने वंदे मातरम हे गीत सुरू असताना थांबवण्यास सांगणं हे अपमानजनकच आहे. त्याबद्दल खरं तर माफी मागून दिलगिरी व्यक्त करून तो मुद्दा संपवता आला असता, पण काँग्रेसने हे केलं नाही आणि आपोआपच भाजपाला जे अपेक्षित होतं त्या जाळ्यामध्ये ते अडकलेले आहे. आणि आता त्यांना बचावासाठी मग सोनिया गांधींना कव्हर फायर देण्यासाठी या पेलेट गनचा वापर करावा लागतोय. त्याच्याहून पुढे काय होईल माहित नाही, पण हा मुद्दा कधी भारतीय विसरणार नाहीत. वंदे मातरमच्या बाबतीत तुम्ही जे केलं ते कधी कोणताही भारतीय विसरू शकत नाही. एखाद्या महिलेला दुर्गेची उपमा देणं, लक्ष्मीची उपमा देणं, काली मातेची उपमा देणं, यात काय वाईट आहे? कुठल्या धर्मामध्ये अशी उपमा दिली जाते? हिंदू धर्मातच दिली जाते. एखाद्याला देवाची उपमा देणं यात वाईट काय असतं? हे तरी लक्षात घ्यायला पाहिजे. वंदे मातरम ही काय आरती नाहीये की तुम्हाला हातामध्ये तबक दिवा घेऊन फुलं घेऊन उभं राहायचं आणि आरती ओवाळायची, की तो कोणता मंत्र नाहीये. एक गीत आहे जे देशाच्या गुणगानासाठी, गौरवासाठी, कौतुक करण्यासाठी हे गायलं गेलेलं आहे. आपल्या त्यांना एक बंकिमचंद्रांना असं वाटलं की ही आपली एक माता आहे आणि त्या मातेचा गौरव आपण केला पाहिजे. त्या भावनेतून त्यांनी ते लिहिलेलं आहे. ते कोणाला आवडत असेल नसेल त्यातल्या देवांचा उल्लेख तो त्यांचा प्रश्न आहे, पण ते गायलं गेलंच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला गाता येत नसेल तर तुम्ही उभं राहिलंच पाहिजे. काँग्रेसने 1937ला जो काही ठराव पास केला असेल त्यापेक्षा आत्ता संसदेत जो पास झालेला कायदा आहे तो महत्वाचा आहे, कारण तो संसदेत पास झालेला आहे. काँग्रेसच्या कार्यालयात ठराव जो पास झाला त्याला काही अर्थ नसतो. संसदेत पास झालेला कायदा, संमत झालेला कायदा याला जास्त अर्थ आहे. तो संविधानानुसार पास झालेला असतो. एखाद्या पक्षाच्या कार्यालयात मान्य झालेला ठराव जो आहे त्याला अर्थ नसतो, तो पक्षापुरता असेल. तेव्हा या संसदेत मान्य झालेल्या कायद्याला सुद्धा आपण जुमानत नसू, त्यालाही केराची टोपली दाखवत असू, तर मग ते प्रकरण शेकणारच तुमच्यावर. आणि तसं झालेलं आहे. आणि त्यासाठी मग राहुल गांधींना पेलेट गनचं हे प्रकरण सगळं घ्यावं लागलंय हाती. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.